राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. दरम्यान भाजपकडून 4 नावं जाहीर करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं, तर अजित पवार गटाकडून पार्थ पवारांचं नाव निश्चित करण्यात आलंय. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापही नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. त्यानंतर आता एक महत्त्वाची माहिती समोर येतेय, ते म्हणजे शरद पवारांविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून 2 उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवारांसमोर एकनाथ शिंदे यांचं मोठं आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे शरद पवारांना पराभूत करण्याची योजना आखतात. उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची आवश्यकता आहे. महायुतीला एकूण 232 आमदारांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाकडे 20 अतिरिक्त मते आहेत, तर अजित पवारांच्या गटाकडे 3 अतिरिक्त मतं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज नेमके किती उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील असं विधान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत केलंय. कलम 260 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचं म्हटलंय. चर्चेत सत्तारूढ व विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी महाराष्ट्राने 2025 ते 2029 या कालावधीमध्ये स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर केलं असून हे धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलंय, अशी माहिती देखील कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी नवा दावा समोर आलाय. पायलटची संशयास्पद भूमिका, डीजीसीएचा प्राथमिक अहवाल आणि ब्लॅक बॉक्सचं सत्य यावरून एक ना अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या रोहित पवारांनी पुन्हा खळबळजनक दावा केलाय. दादांच्या विमान अपघातावरून सुरू असलेली गौप्यस्फोटांची मालिका आता थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच दादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त करत सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी केली आहे. याआधी AIBच्या 22 पाणी अहवालात विमान झाडाला धडकल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यावेळी बारामतीतील स्थानिकांनी अपघातास्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत संशयाला वाट मोकळी करून दिली होती. अशातच चौथी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी बारामती विमानतळाच्या रेकीचा मुद्दा उपस्थित केल्याने एकच खळबळ माजली आहे. आधीच रोहित पवारांच्या पत्रकार परिषदांनी पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण केलाय. अशातच या रेकी प्रकरणाची चौकशी होणार का, विमानतळावर रेकी कोणी आणि का केली याचं सत्य बाहेर येणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र सरकार बचत गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. उमेदच्या माध्यमातून हे कर्ज दिलं जातं. या आर्थिक वर्षात 300 कोटींचं कर्ज दिलं जाणार आहे. राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्यात. यातील अनेक योजनांमध्ये महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. बचत गटाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन दिलं जातं. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना या आर्थिक वर्षात तब्बल 300 कोटींचं कर्ज वाटप होणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून पुढच्या महिन्यापर्यंत हे कर्ज दिलं जाण्याचं उद्दिष्ट आहे. सोलापुरातील तब्बल 24,200 बचत गटांना हे कर्ज दिलं जाणार आहे. यामध्ये 2.5 लाख महिला आहेत. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून तो यशस्वी करून दाखवण्याची इच्छा निर्माण होते. यामुळे रोजगाराची संधी देखील निर्माण होते. जवळपास 30,000पेक्षा जास्त महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत. या अंतर्गत सुरुवातीला 30,000 ते 1 लाख रुपयांचं कर्ज मिळायचं. आता 3 ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं. बचत गट हे कर्ज वाटून घेतात आणि व्यवसाय सुरू करतात. या कर्जाची परतफेड देखील केली जाते. जर कर्जाची नियमित परतफेड केली तर बँकांकडून व्याजदरात सवलत मिळते. मुंबई पुणे महामार्गावर अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी शिवनेरी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. आता मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी धावणार असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भापर्यंत शिवनेरीचा आरामदायी आणि वातानुकूलित प्रवास सुरू होणार आहे. मुंबई पुणे मुंबई महामार्गाची राणी म्हणून ओळख मिळवलेली शिवनेरी बस स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून धावते. नोकरी, व्यावसायिकांसह पर्यटन आणि कामानिमित्त पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या बसला अधिक पसंती आहे. त्यामुळे इतर बस सेवेपेक्षा तिकीट दर थोडे अधिक असूनही ही सेवा नफ्यात असल्याचं एसटी प्रशासनाने सांगितलंय.
आता या शिवनेरीचा लाभ राज्यातील काही प्रमुख शहरांना मिळणार असून त्यासाठी 200 नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्वो बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस येताच मुंबई पुणे प्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिवनेरी सेवा सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हाडाच्या बंगला योजनेतील घरासाठी पात्र आहेत की नाही यावर उच्च न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बंगला वाटपाशी संबंधित असल्याने राजकीय व कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. अमरावती हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डाच्या उमरी उमरखेड येथील योजनेत उच्च उत्पन्न गटातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना घर वाटप करण्यात आलं होतं. मात्र या वाटपाला याचिकाकर्ते विनायक कात्रे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. याचिकेत म्हाडाच्या नियम 9(1)(a) चा अहवाला देऊन आंबेडकर यांना बंगला मिळण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आंबेडकर यांच्या नावावर नगरपालिका क्षेत्रात मोकळा भूखंड उपलब्ध असल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर 3 आठवड्यात हे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिलेत. नागपुरात होळीच्या दिवशी अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना घडली आहे. खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या 4 वर्षांच्या नातवावर उकळतं पाणी टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. कोराडी परिसरातील ही घटना आहे. या अमानुष घटनेत चिमुरडा ओम गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेविरोधात परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. समोर आलेल्या माहितीनुसार ओम हरीश वांगे हा 4 वर्षांचा मुलगा आपल्या घराबाहेर पिचकारीने खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे होळीच्या लाकडावर गरम केलेले उकळते पाणी बादलीत भरून घेऊन जात होती. त्याचवेळी ओमने त्याच्या खेळण्याच्या छोट्या पिचकारीने आजीच्या अंगावर थोडा रंग उडवला. या किरकोळ गोष्टीमुळे आजीचा संताप अनावर झाला आणि संतापाच्या भरात सिंधू ठाकरे यांनी विचार न करता हातातील उकळत्या पाण्याची संपूर्ण बादली 4 वर्षांच्या ओमच्या अंगावर उपडी केली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने प्रचंड ओरडू लागला. या घटनेत ओमचा कमरेखालील भाग पूर्णपणे भाजला गेलाय. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली डोंबिवलीची शोरमा गर्ल अर्थात एकता सावंत हिने नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मनसेने केलेल्या मदतीमुळे एकता सावंत हिचा शोरमाचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला. त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानायला एकता सावंत नुकतीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेली होती. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर एकता सावंतने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. शोरमा गर्लने राज ठाकरे यांना भेट म्हणून एक घड्याळ आणलं होतं. घड्याळाची पिशवी तिने राज ठाकरे यांच्या हातात ठेवली तेव्हा त्यांनी यामध्ये काय आहे असं एकता सावंतला विचारलं. त्यावर तिने घड्याळ असं उत्तर दिलं. तेव्हा राज ठाकरे यांनी मला घड्याळ नको, तुम्हाला मस्तपैकी शोरमा घेऊन ये असं सांगत हे घड्याळ एकता सावंतला परत दिलं. यानंतर एकता सावंत हिने शर्मिला ठाकरे यांची ही भेट घेतली. शोरमा गर्ल नावाने इंस्टाग्रामवर लोकप्रिय असणाऱ्या एकता सावंत हिचे लाखो फॉलोअर्स आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवत जागतिक व्यापाराला मोठा धक्का दिलाय. इराणने या भागातील व्यापारी जहाजांना इशारा देत तेल पुरवठा खंडित केलाय. चीन सोडून एकाही देशाच्या जहाजाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही असं इराणने स्पष्ट केलंय. तर कोणत्याही परिस्थितीत अमेरिका जगभरातील पुरवठा साखळी खंडित होऊ देणार नाही असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना तात्काळ विमा संरक्षण देण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिलेत. गरज भासल्यास अमेरिकन नौदल जहाजांना एस्कॉर्ट करण्यासाठी सज्ज असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षाबद्दल माहिती दिली आहे. यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेची युद्धातील कामगिरी ही अपेक्षापेक्षा चांगली सुरू असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर त्यांनी अमेरिकेच्या कामगिरीला 10 पैकी चक्क 15 रेटिंग दिलंय. याचबरोबर इस्रायलबरोबर मिळून ही कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. व्हाईट हाऊसमध्ये टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्हशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र हे या संघर्षात वरचढ ठरत असल्याचं स्पष्ट केलंय. ट्रम्प यांनी दावा केलाय की या संघर्षामध्ये इराणचे नेतृत्व संपवले जात आहे. आम्ही सध्या अतिशय मजबूत स्थितीत आहोत आणि त्यांचं नेतृत्व वेगाने संपुष्टात येतंय. नेतृत्व करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचा शेवट मृत्यूमध्ये होताना दिसून येतोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा देखील वेगाने संपुष्टात येत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय.